गाव मागणे हा शिमगोत्सवातला एक मोठा टप्पा. मोठा यासाठी कारण प्रत्येक घरात जाणं एकाच दिवशी शक्य होत नाही. त्यामुळे गाव मागायला 2 दिवस लागतात. त्यानंतर तरुण पिढी संध्याकाळी गोमूचे खेळ काढतात. यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या वेशभूषा करून येतात. गोमूचे खेळ नाचवणे आणि देवी स्वरूप कोळीन घुमटाच्या विशिष्ट तालावर नाचणे यात खूप मोठा फरक आहे. गोमूचा खेळ हा मनोरंजनाचा भाग आहे, तर कोळीनीचा नाच ही एक प्रकारची उपासनाच आहे. आणि मग त्यानंतर रात्री नेहमीप्रमाणे मांडावर उत्सव सुरू होतो.
ठीक आहे चालवून दे ते लागत नाही स्वाभाविक काय मंडळी म्हणजे गावाला मुंबई आलो पटापट लक्ष ठेवून जर ऐका. मी आज तुम्हाला म्हणजे असा एक आता थोडासा म्हणजे टाइमपास करणार आहे तुमचा. थोडक्यात म्हणजे तुम्हाला एक 2-3 विनोद सांगणार आहे. फक्त अगदी ध्यान देऊन ऐका. त्याच्यातला विनोद समजायला वेळ लागेल पण लक्षात येणार नाही पण ते तुम्हाला समजेल थोडंफार त्याच्यात. आता विनोद नंबर 1 सांगतो मी तुम्हाला. एक वेड्यांचं हॉस्पिटल असतं, वेड्यांचं हॉस्पिटल. आणि वेड्यांच्या हॉस्पिटलची परिस्थिती तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे. सगळ्याच वेडे असतात, सगळ्याच वेडे असतात. काय काय वेगवेगळे प्रकार करत असतात. एक वेडा त्याच्यात असतो ना, सगळे काय काय ऍक्शन करत असतात त्या वेडेच्या वॉर्ड मध्ये. एक वेडा असतो ना तो फक्त एकच ऍक्शन करत असतो, अशीच ऍक्शन करत असतो. तर त्या हॉस्पिटलचा एक डॉक्टर सिनियर त्याची बदली होते आणि त्याच्या जागी दुसरा येतो. तर तो येतो आणि राऊंडला येतो वॉर्ड मध्ये. बघतो सगळे वेडे वेगवेगळे ऍक्शन करत असतात. हा एकच वेडा असा का करतो. मग त्याला कुतूहल वाटतं. तो जातो, काय रे बाबा काय करतो. साहेब मी वेडा नाही, खरंच मी वेडा नाही. मला शाळेचं सर्टिफिकेट द्या ना. मी माझ्या घरी जाईन, माझ्या मुलाबाळांना बघेन, सर्व काही करेन. मला फुकट कोंडून ठेवलं इथे ह्या हॉस्पिटलमध्ये. मला वेड्याचं सर्टिफिकेट, शाळेचं सर्टिफिकेट द्या ना. तो विचार करतो खरंच वेडा काय वाटत तर नाही. तो ठीक आहे मी दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन येतो. दुसऱ्या वॉर्डमध्ये मग बसा ना मागे. समजलं काय. म्हणजे तो स्कूटर चालवत असतो. त्या वॉर्डमध्ये दुसऱ्या वॉर्डमध्ये जायला स्कूटर कशाला पाहिजे. लक्षात आलं काय. नंबर 2 भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विदेश मंत्री स्वर्ण सिंग हे अमेरिकेत गोलमेज राऊंड परिषद असते. अमेरिकेत तिथे ते गोलमेज राऊंडला गेले असतात. तिथे सगळ्या देशांचे प्राईम मिनिस्टर सगळे आलेले असतात आणि बसले असतात गोल. आणि त्यांना एक मेजवानी जेवणाचा कार्यक्रम असतो. ते चमचे असतात ना ते सोन्याचे असतात. तर स्वर्ण आपल्या सोनं म्हटलं की आपल्या भारतीयांना थोडं आकर्षण असतं सोन्याचं. स्वर्ण सिंगाची नजर त्याच्यात चमच्यावर सोन्याचे असतात. मग स्वर्णसिंग जेवता एक चमचा पोटाच्या असा ढकलतात. फक्त नेहरूने बघितलेलं असतं ह्याने ढापला. आता भार कसा काढायचा हा मला कसा मिळणार. मग प्रत्येक आपापला पंतप्रधान उठतो आणि आपापल्या देशाची महती सांगतो. तर पंडित जवाहरलालची वेळ येते त्यावेळी पंडित जवाहरलाल उठतात. बोलतो आमच्याकडे असं काय नाही पण माझ्याकडे एक जादू आहे. तर मग कसली जादू. तर बोलतो हा बघा सोन्याचा चमचा माझ्या हातात आहे. मी माझ्या पोटात टाकला ना की स्वर्णसिंगाच्या खिशातून बाहेर येईल. ते आपल्या खिशात टाकतात स्वर्णसिंग बाहेर. त्यांना रिलाच नसतो काढून दाखवतात. आता सरदारजीवर एक जोक सांगतो तुम्हाला. सरदारजी सरदारजी एवढे सरदारजी असतात की त्यांच्यावर जोकच असतात. तर एक आपला मराठी माणूस ना दिल्लीला कुतुब मिनारच्या दिल्लीला जाणार आग्र्याला कुतुब मिनारच्या समोर ना अंडरवेअर विकत असतो. अशा हातगाडीवर विकत असतो. अरे ले लो भाई ले लो 50 रुपया 50 रुपया 50 रुपया 50 रुपया 50 रुपया 50 रुपया. तुम्हारी फट जाएगी लेकिन मेरे अंडरवेअर नहीं फटेगी. तुम्हारी फट जाएगी लेकिन अंडरवेअर नहीं फटेगी. अरे सगळे काय एवढं याच्या अंडरवेअर मध्ये जादू आहे. लोक घेत आहेत. एक सरदारजी येतो क्या बेच रहा है. बोलता साहब जी अंडरवेयर बेच रहा हूँ.
अंडरवेयर बेच रहा हूँ, ले लो बता, ले लो, तुम्हारी फट जाएगी लेकिन मेरी नहीं फटेगी, मेरी अंडरवेयर नहीं फटेगी. काय तो डोक्याला उडतो रे, काय बोलतो यार. वो तो नहीं फटेगी, तो तुम्हारी अंडरवेयर फट गई तो बोलतो तुम्हारा तुमको सब फ्री में दे दूंगा. अब तुम्हारी फट गई तो सब लेना पड़ेगा, चलेगा क्या. तो हाँ चलेगा. बोलता चलो. किधर. मेरे साथ चलो. तो जातो असा कुतुब मिनारच्या पायथ्याशी जातो आणि सांगतो चलो कपडा निकालो. बोलता क्यों मरवा रहा है क्या, मेरे को नंगा कर रहा है क्या. बोलता हाँ करना पड़ेगा, तुमको प्रूव करना है तो करना पड़ेगा. बोलतो काय करतो. बोलतो ठीक है निकाल देता हूँ. बोलता आपका अंडरवेयर निकालो पूरा, ये मेरा अंडरवेयर डालो. डालो. बोलतो चलो अभी. तो किधर. चलो मेरे साथ, तुमको प्रूव करना है ना फट्टा है की नाही मेरा अंडरवेयर. तो चलो. गेला 5व्या माळ्यावर गेला कुतुब मिनारच्या. बोलता देखो कैसा नजारा लग रहा है ना, हंसला लग रहा है ना. बोला हाँ. विंडो के बाजू में लेके आता है, खिड़की के बाजू में. बोलता देखो नीचे. हाँ बढ़िया है, तो कूदो इधर. अरे क्या मरवा रहे हो क्या. फट गई ना मेरी अंडरवेयर फटी क्या. हा बरं झालं. आता हे जोक झाले. आता आमचं जोक. आधी कोंबडी पाळले होते. कोंबडी एक कोंबडी. पण त्याच्यात असे 2 कोंबडे होते की काय विचारू नको. बिन आरूचे ना असले मोठे आरू होते त्यांका, माहितीये काय. आणि एवढं त्यांच्यावर आमचं लढ होतो काय विचारू नको, माहितीये काय. पण काय झाला एक दिवस तुका माहितीये कुस्त्री पिसाळलेले आहेत खाली. हा स्पेशल खाली ठेवलेले. जरा आमचं लक्ष नाही. एका सांगितलंय जरा लक्ष ठेव रे. तो म्हणता नाही माका जरा जाऊन येऊचा स्पेशलला जाऊन येऊचा म्हटलं ठीक हा जावचं होय. काय झाला मी येऊन बघतोय कोंबडे नाही. माझे कोंबडे कोणी मारी आले, माझे कोंबडे कोणी मारी आले, माझे कोंबडे कोणी मारी आले, माझे कोंबडे कोणी मारी आले. भोगे खात होते दाणे, भोगे खात होते दाणे, भोगे खात होते दाणे. माझे कोंबडे कोणी मारी आले, माझे कोंबडे कोणी मारी आले, माझे कोंबडे कोणी मारी आले. आता विचार तुका काय विचारू आमका. विचार बरं आम्ही कोंबड्यांची जवळ आज जर केला तर उद्या जवळ 10 किलो मटण पडलं. मग उद्या चांगला चिकना मिळाला असता. पण त्या कुत्र्याने त्या गोगोल्यांचे चित करून टाकल्याने आणि त्याच्या आधी ते अरे त्यांका पाणी बिणी घातलं होय ना. हो मग मी तर स्पेशल पाणी आणलं. पाणी आणलं स्पेशल डिस्लरीचा. असं म्हण ना. मग दोघे पीत होते दाणे, पीत होते दारू, पीत होते दारू, पीत होते दारू. माझा कोंबडा कोणी मारी आला,
शंभो शिवशंकर हर हर महादेव. ओ वासुदेवा, बोला बाई. ठीक आहे दर्शन आणि मला दान पावलं. बाई, तुमच्या अंगणात आलो. अंगण झाडलेलं नाही, सडा टाकलेला नाही, त्यावर रांगोळी काढलेली नाही. ही 7-8 मुलं खेळतात ती कोणाची? ही होय माझीच की. बाई, किती मुलं तुम्हाला? मला की नाही बाई 4 मुलगे आणि 3 मुली बघा. आणि आता देव देईल तर वेगळं. बस एवढीच? हो. बरं बाई, ही मुलं शाळेत जातात का? शाळेत कशाला जायला पाहिजे? सकाळी उठून लवकर शाळेत जाणार, तिथे उपाशी राहणार नको रे बाबा. त्यापेक्षा एक माझा मुलगा उमेश मावल्याच्या पाठीवर कामाला जातो आणि दुसरं माझ्या बरोबर असतो बेनावळीला. बरं बाई, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. एवढी मुलं कशी तुम्हाला ह्याच्याबद्दल? एवढी मुलं कशी म्हणजे? तो लोकांना 50-50 टस ऊस होतो. हा? मग आम्हाला एवढी मुलं झाली तर काय करायचं? तेवढंच बाबा आमचा धंदा. हो बाई, उद्योगधंद्याबद्दल नाही विचारत आहे मी. एवढी मुलं? देवाची फुलं ती देवाने दिली बाबा. बरं बाई, तुमच्या घरी शौचालय बांधलेलं आहे का? शौचालय म्हणजे काय? हो, संडास बांधलेला आहे का? संडास काय कुणी बांधून ठेवायची गोष्ट आहे का? हो बाई, सरकारने लाखो रुपये खर्च करून घरोघरी संडास बांधले आणि तुम्ही म्हणता संडास घरी बांधायची गोष्ट आहे का? नाही संडास तसा बांधलाय आमच्याकडे, पण काय त्याचा उपयोग होत नाही. आम्ही सगळे 15 जातो बाबा. बरं बाई, तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलेलं नाही, आरोग्याचं महत्व कळलेलं नाही. बरं बाई, तुम्ही गटात आहात का? होय तर आमचा 10, 12, 15 जणांचा गट आहे. किती? 10-15 जणांचा? होय होय, बेनावळीचा गट आहे, बेनावळीचा. हो बाई, त्याबद्दल नाही बोलत आहे मी. तुमचा बचत गटामध्ये आहे का तुम्ही? बचत गट नाही. मग त्याच्याबद्दलच बोलतोय मी, बचत गटामध्ये आहात काय? हो बाई, तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळालेलं नाही, आरोग्याचं महत्व कळालेलं नाही, आर्थिक उलाढालीचं महत्व कळालेलं नाही. तुमच्या घरची भिक्षा या वासुदेवाला चालणार नाही. मी चाललो मग पुढच्या घरी. शंभो शिवशंकर हर हर महादेव. हो वासुदेवा, बोला बाई. एका भिक्षाने मला दान पावलं म्हणा. बाई, तुमच्या अंगणात आलो. सडा टाकलेलं अंगण, त्यावर काढलेली रांगोळी. ही 2 मुलं अभ्यास करतात ती कोणाची? ही होय, ही माझीच की. हो, आम्ही दोघं राजा राणी, एक चिमणा आणि एक चिमणी. म्हणजे फक्त आम्हाला 2च मुलं. बाई, तुम्ही लय आळस केला. ओ वासुदेवा, असं काय म्हणताय? हा? कुटुंब लहान सुख महान, कुटुंब छोट सुख मोठं. बरं भाई, तुमच्या घरी शौचालय बांधलेलं आहे? हो आहे. तुम्ही बचत गटामध्ये आहात? हो, बचत गटाची मी अध्यक्ष आहे. बरं भाई, तुम्ही मला बोलायला काही शिल्लक ठेवलेलं नाही. तुमच्या घरची भिक्षा मला चालणार आहे. द्या बाई. शिवराला
अवघडी